नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अबॅकस आणि वैदिक मॅथ या यूट्यूब चॅनेलवर। तर मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत फायचा टेबल। आता फायचा टेबल हा सगळ्यांनाच येतो, ठीक आहे, कारण तो खरंच म्हणजे सोपाच आहे। पण आपल्याला आज इथे काय करायचं आहे, तर अबॅकसचा फॉर्म्युला वापरून आपण टेबल बनवणार आहोत, ठीक आहे। मग टेबल बनवणार म्हणजे काय करणार, या 5 मध्ये आपण +5 ऍड करत जाणार, मग आपला हा 5चा टेबल तयार होणार। मग आता +5 ऍड करायचंय, पण हे कधीपर्यंत ऍड करायचंय, तर आन्सर 50 येईपर्यंत आपल्याला +5 ऍड करत जायचंय, ठीक आहे। मग आपला टेबल तयार होतो। आता आपण बघूया की +5 साठी अबॅकसचा फॉर्म्युला कोणता आहे। प्रत्येक जे अगोदरचे आपण नंबर बघितले, तर त्या प्रत्येक नंबरसाठी 2 फॉर्म्युले होते प्लस करण्यासाठी, पण 5 ला प्लस करण्यासाठी फक्त एकच फॉर्म्युला आहे, आणि जो आहे +5 -5 +10। तर 5 साठी हा एकच फॉर्म्युला आहे +5 साठी, +5 -5 +10। मग हा एक फॉर्म्युला वापरून आपण 5चा टेबल बनवू शकतो। तर आता आपण फिंगर्स वरती पहिल्यांदा बघूया की कसा बनवायचा आहे तो, ठीक आहे। आता हे सेट 0 केलं, हा आहे माझा राईट हँड आणि हा आहे माझा लेफ्ट हँड। राईट हँड वरती युनिटचा रॉड असतो आणि लेफ्ट हँड वरती 10चा रॉड असतं, असं आपण बघतो, ठीक आहे। मग पुन्हा राईट हँड वरती आता +5, 5 1 जा 5, मग +5 केलं तर डायरेक्ट आहे म्हणून डायरेक्ट। आता 5 2 जा करायचंय, 5 2 जा म्हणजे काय, या 5 मध्ये आपल्याला +5 करायचा आहे, मग तो डायरेक्ट नाहीये, मग आपण फॉर्म्युला वापरणार जो आहे -5 +10। मग आन्सर आलं 10, 5 2 जा 10। आता 5 3 जा करायचंय, म्हणजे काय करणार, ह्या 10 मध्ये +5 करायचं, आन्सर आलं 15, 5 3 जा 15। आता 5 4 जा, म्हणजेच 15 मध्ये +5 करायचं, डायरेक्ट नाहीये म्हणून फॉर्म्युला -5 +10, आन्सर आलं 20, 5 4 जा 20। आता 5 5 जा करायचंय, म्हणजेच या 20 मध्ये +5, ते आन्सर आलं 25, 5 5 जा 25। आता 5 6 जा करायचंय, म्हणजे या 25 मध्ये +5, डायरेक्ट नाहीये म्हणून फॉर्म्युला वापरणार -5 +10, आन्सर आलं 30, 5 6 जा 30। आता 5 7 जा, मग या 30 मध्ये +5, डायरेक्ट आहे म्हणून आपण डायरेक्ट केलं, आन्सर आलं 35, 5 7 जा 35। आता 5 8 जा करायचंय, मग ह्या 35 मध्ये +5, डायरेक्ट नाहीये म्हणून फॉर्म्युला -5 +10, आन्सर आलं 40। आता 5 9 जा, 40 मध्ये +5 केलं, आन्सर आलं 45, 4 9 जा 45। आता 4 10 जा करायचंय, इथे थोडं लक्ष द्या, 4 10 जा करायचं आहे, म्हणजे काय करायचं, ह्या 45 मध्ये +5 करायचंय, पण +5 डायरेक्ट नाहीये, मग आपल्याला इथे फॉर्म्युला वापरायचा आहे जो आहे -5 +10। -5 आपण केला, आता +10 करायचंय, तर लेफ्ट हँड वरती +10 सुद्धा डायरेक्ट नाहीये, मग इथे आपण +10चा फॉर्म्युला वापरणार -40 +50। आलं लक्षात, इथे थोडासा ट्विस्ट आहे, ठीक आहे। आपण इथे 2 फॉर्म्युले एकत्र वापरले +5 साठी। काय केलं बघा, 45 होतं, आता इथे +5 करायचंय, मग 5 डायरेक्ट नाहीये म्हणून काय केलं, फॉर्म्युला, मग जो वापरला -5 आणि +10 करायचंय, +10 पण डायरेक्ट नाहीये म्हणून मग -40 +50, आन्सर आलं 50, 5 10 जा 50। आलं लक्षात सगळ्यांच्या। आता थोडंसं स्पीड मध्ये बघूया आपण, स्पीड मध्ये सुद्धा आपण कसं करू शकतो, हे बघा, सेट 0। आता काय करायचंय, आपल्याला फक्त +5 करायचंय, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30, 5 7 जा 35, 5 8 जा 40, 5 9 जा 45, 5 10 जा 50। कळालं सगळ्यांना। आता आपण टूल वरती पण बघूया की 5चा टेबल आपण टूल वरती सुद्धा कसा करू शकतो। हे झालं सेट 0, हा युनिटचा रॉड, +5 डायरेक्ट, 5 1 जा 5, 5 2 जा करायचंय, मग डायरेक्ट नाहीये म्हणून फॉर्म्युला -5 +10, आन्सर आलं 10, 5 2 जा 10, 5 3 जा +5, 15,
5 4 जा, मग फॉर्म्युला -5 प्लस 10, आन्सर आलं 20. आता 5 5 जा प्लस 5 डायरेक्ट 25, 5 6 जा डायरेक्ट नाहीये म्हणून -5 प्लस 10 30, 5 7 जा प्लस 5 डायरेक्ट आन्सर 35. आता 5 8 जा करायचंय -5 प्लस 10 40, 5 9 जा डायरेक्ट 45 आणि आता 5 10 जा करायचंय म्हणून -5 आणि प्लस 10 साठी -40 प्लस 50, आन्सर आलं 50. सो अशा पद्धतीने आपण टूल वरती आणि फिंगर्स वरती 5 चा टेबल बनवू शकतो, तोही अगदी काही सेकंदामध्ये. फक्त आपल्याला हा +5 चा फॉर्म्युला माहिती पाहिजे, जो आहे +5 = -5 + 10. सो हा एक फॉर्म्युला वापरून आपण काही सेकंदामध्ये फिंगर्स वरती 5 चा टेबल तयार करू शकतो. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा घरी. फिंगर्स वरती ज्यांच्याकडे टूल नाहीये त्यांनी फिंगर्स वरती करा, ज्यांच्याकडे टूल आहे त्यांनी टूल वरती करा, किंवा दोन्ही मेथडनी सुद्धा तुम्ही करू शकता. पण नक्की ट्राय करा आणि तुमचा हा 5 चा टेबल किती सेकंदात होतोय हे मला नक्की सांगा. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. ठीक आहे. आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.